नांदेड लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत चव्हाण यांच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आज दिनांक 21 एप्रिल रोजी तालुक्यातील बारड येथे साप्ताहिक बाजार या ठिकाणी दुपारी 1 वाजता जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी उपस्थित जनसभेला संबोधन करताना माजी मंत्री तथा आमदार अमित भैया देशमुख यांनी महायुतीवर जोरदार हल्ला करत देशातील 16 राज्यात असलेले स्थिर सरकारना उधळून लावत आपल्या परीने आपल्या मर्जीतील सरकार स्थापन करण्यासाठी महापाप केल्याचा आरोप करत येत्या 26 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना त्यांची जागा दाखवून देत महाविकास आघाडीचे सरकार केंद्रात आणण्यासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन यावेळी केले। या प्रसंगी नांदेड लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार वसंत चव्हाण यांनी उपस्थित नागरिकांना येत्या 26 एप्रिल रोजी काँग्रेस पक्षाला मतदान करण्यासाठी आवाहन केले। तसेच काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रताप देशमुख यांनी प्रास्ताविक भाषण करत आघाडीचे उमेदवार वसंत चव्हाण यांना निवडून आणण्यासाठी आवाहन केले। शिवसंग्राम संघटनेचे प्रांताध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे यांनी कालच पुणे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीला पाठिंबा दिला। 2019 मध्ये आम्ही चुकलो होतो, आता चुकणार नाही आणि अशी ग्वाही दिली आहे। नुकतेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले प्राध्यापक यशपाल भिंगे आपलं मत व्यक्त करत महाविकास आघाडीला निवडून देण्यासाठी आवाहन केले। यावेळी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटील बेटमोगरेकर, पप्पू पाटील कोंडेकर, बालाजी पाटील गाडे, विठ्ठल पावडे, शिवसेना उबाटा गटाचे बबन बारसे, तालुका प्रमुख पिंटू पाटील वासरीकर, विश्वंभर पाटील पवार, माणिक लोमटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शिवानंद पाटील शिप्परकर, केशव पाटील मुंगल, शहर अध्यक्ष कैलास अन्ना गोडसे, हाजी मोहम्मद इलियास अब्बासी, माजी उपाध्यक्ष करीम खान साहब, मोहम्मद गौस नबी साहब, मुजीब पठाण, अतिक अहमद, अविनाश चंदुते, आकाश सोनटक्के सह इतर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोणे यांनी केले तर आभार सुमित देशमुख यांनी मानले। भवितव्याचं चिन्ह आहे आणि म्हणून या चिन्हाला तुम्ही कधी सोडलं नाही आणि तुम्ही सोडणार नाही। देशामध्ये राज्यामध्ये एक बदलाचे वारे वाहू लागलेले आहेत। दोंडे इथे आले त्यांनी आपल्या पुढे आपले विचार व्यक्त केले, भिंगे यांनी आपले विचार व्यक्त केले। भगवा आणि पिवळा जेव्हा तिरंग्यामध्ये सामील होतो तेव्हा इतिहास घडत असतो आणि तो इतिहास आपल्याला येत्या 26 एप्रिल रोजी घडवायचा। महाराष्ट्रातलं एक सरकार महाविकास आघाडीचं तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार आणि इतर 15 सरकार महायुतीनं भारतामध्ये पाडले। तुम्ही निवडून दिलेली सरकार म्हणजे तुमच्या मताचा जो अधिकार आहे तो एका अर्थानं सत्ताधाऱ्यांनी गोठवण्याचा प्रयत्न केला हे आपण समजून घेतलं पाहिजे। महाराष्ट्रामध्ये पक्ष फोडले, खरं फोडले, नांदेडमध्ये असं घडायला नको होतं अशी आमची सुरुवातीपासून भावना राहिली। सगळे त्या नेत्यांचं मी कौतुक करू इच्छितो। तुम्ही इथं भूमिका घेतली आणि व्यासपीठावर आहात, आहे बिग बॉसचा कॅमेरा तुमच्यावर, मला माहिती आहे बिग बॉसचा कॅमेरा आहे तुमच्यावर, पण तरीही त्या बिग बॉसच्या कॅमेराला त्याची तमा न बाळगता तुम्ही इथं सामान्य माणसाच्या हक्कासाठी लढायला उभे आहात, याचा मला सार्थ अभिमान आहे। त्यांनी आपल्याकडं आव्हान केलं आणि पुढच्या सभेला नाना पटोले हे तिथं येत असल्यामुळं तिथं ते गेलेले आहेत। पण वसंतराव चव्हाणांवर तुम्ही खूप प्रेम केलेलं आहे, काँग्रेस पक्षावर तुम्ही प्रेम केलेलं आहे। हाताचं चिन्ह कधी मतदारांनी सोडलं नाही, हे इंदिरा गांधींचं हाताचं चिन्ह आहे, हे शंकरराव चव्हाणांचं हाताचं चिन्ह आहे, हे विलासराव देशमुखांचं हाताचं चिन्ह आहे, हे शिवराज पाटलांचं हाताचं चिन्ह। दुसऱ्या टप्प्याच्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि येत्या 26 एप्रिल रोजी आपल्याला या निवडणुकीचं मतदान करायचं आहे। नांदेड याकडं महाराष्ट्राचं आणि भारताचं लक्ष लागलेलं आहे। नांदेड काय करणार? एक नांदेडकर काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षामध्ये गेले, लाखो नांदेडकर
आहेत तिथंच आहे. आणि ते काय करणार आहेत याकडं साऱ्यांचं लक्ष आहे. कारणाला बळी पडलं याचं आम्हाला दुःख आहे. आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांचा जिल्हा म्हणून आपण या जिल्ह्याला ओळखतो. आदरणीय शंकरराव चव्हाण साहेबांनी अगदी स्वातंत्र्याच्या लढ्यापासून हैदराबाद मुक्ती संग्राम या लढ्यामध्ये त्यांची मोलाची भूमिका राहिली. तो इतिहास आहे नांदेडचा. नांदेडचा इतिहास हा लढवयांचा आहे, क्रांतिकारांचा आहे, संतांचा आहे. आणि या इतिहासाला कुठेतरी आज गालबोट लागलाय. दूर करण्याचं काम आता नांदेडच्या 72 मतदारांनी केलं पाहिजे. आणि तुम्हाला चिंता करायची काही कारण नाही. तुम्हाला असं वाटेल आमच्या पाठीशी कोण आहे. तुमच्या पाठीशी सोनिया गांधी आहेत, तुमच्या पाठीशी राहुल गांधी आहेत, तुमच्या पाठीशी प्रियंका गांधी आहेत, तुमच्या पाठीशी नाना पटोले आहेत, तुमच्या पाठीशी बाळासाहेब थोरात आहेत, तुमच्या पाठीशी हा अमित देशमुख आहे. हे देखील मला इथं विनम्रपणे आपल्या पुढे मानावं पासून राजकारणामध्ये असून देखील त्यांच्यावर कुठलाही आजपर्यंत आरोप नाही. संस्थेच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम, शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय देण्याचं काम त्यांनी नायगाव भागामध्ये केलेलं आहे. शेती महाविद्यालयाच्या माध्यमातून आपल्या भागामध्ये केळीचा भाग आहे. केळीचे टिश्यू कल्चरचे रोप आपल्याला लागतात. ते टिश्यू कल्चरचे रोप देखील केळीचे तयार करण्याचा प्रकल्प त्यांनी कृषी महाविद्यालयामध्ये चालू केलेला आहे. एक सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय देण्याचं काम आमचे उमेदवार या ठिकाणी करतायत. जे विरोधी उमेदवार भाजपाचे आहेत ते कुठले काम करतात हे तुम्हाला मला सांगायची आवश्यकता नाही. हे सर्वांना जग जाहीर आहे. म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला येऊन सांगतील की आम्हाला मत द्या. आपल्या भागाचे माजी मुख्यमंत्री हे देखील आता भाजपामध्ये गेलेत. आपल्या सर्वांना सांगण्याची आवश्यकता नाही. आपण सर्वजण त्यांना अनेक वेळा आमदारकीला निवडून दिलं, लोकसभेला निवडून दिलं आणि भाजपाच्या विरोधामध्ये निवडून देत असताना बूथवरती गल्ली मोडावरती त्यांच्यासाठी आपण गावामध्ये दुश्मनी घेतली. आणि आज एका रात्रीतून त्यांनी जे उमेदवार 2019ला त्यांना पाडले त्यांच्यासाठी हे आता मत मागतायत. मित्रांनो, हे आपल्याला लढाई विचाराची लढाई म्हणून आम्ही या ठिकाणी आहोत. वसंतरावजी चव्हाण साहेब या ठिकाणी उमेदवार नाही तर जनता आणि धनशक्ती अशा पद्धतीची ही निवडणूक आहे. आणि ही निवडणूक जनतेने हातामध्ये घेतलेली आहे. अधिक मला या ठिकाणी बोलायचं नाही. बाहेर देशातले काळं धन आणल्याच्या नंतर प्रत्येकाच्या खात्यावरती 15 लाख रुपये येतील. 1 रुपयाही आला नाही. 2 कोटी रोजगाराला रोजगार देऊ, एकही रोजगार त्या ठिकाणी मिळालेला नाही. शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव देऊ, पण आज शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव ते 5 वर्षाखाली होता तेही सोयाबीनला आज भाव मिळाला नाही हे आपल्या सर्वांना माहित आहे. म्हणून मला आज कळकळीची विनंती करायची आहे. शेतकरी हवा दिला आहे, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार नाही, महिला देखील या ठिकाणी सुरक्षित नाही. म्हणून येणाऱ्या 26 तारखेला आपल्याला वसंतरावजी चव्हाण साहेबाला निवडून द्यायचं आहे. आपल्या सर्वांना माहित असेल की या जगामध्ये युक्रेनवर हल्ला केलेला रशिया देश आहे. रशियामध्ये राष्ट्राध्यक्ष पुतीन नावाचा राष्ट्राध्यक्ष परवा निवडून आला. त्या देशामध्ये निवडणूक झाली. त्या देशामध्ये निवडणूक होत असताना त्या पुतीननी त्याच्या विरोधात जे विरोधक त्यांच्या पुढे उभं टाकणार आहे त्या सगळ्यांना जेलमध्ये टाकलं. राहिले देश सोडून गेले आणि एक खाती सत्ता त्या ठिकाणी जिंकण्याचं काम त्या ठिकाणी पुतीननं केलं. त्या पद्धतीनेच नरेंद्र मोदी आपल्या भारतामध्ये करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणून केजरीवाल सारख्या माणसाला आतमध्ये टाकलं, अनेक लोकांना आतमध्ये टाकलं आणि आपल्याला कुठेतरी ह्या लोकांना मध्ये टाकायचं. आपण या ठिकाणी निवडून यायचं आणि लोकशाही संपवण्याचं काम या ठिकाणी नरेंद्र मोदी करण्याचा प्रयत्न करणार आहे. भावानो, म्हणून आपल्याला कळकळीची विनंती करायची आहे. लोकशाही वाचवण्यासाठी, घटना वाचवण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी, महागाई कमी करण्यासाठी ही निवडणूक आहे. तुमची आमची निवडणूक आहे. म्हणून तुमच्यासाठी, आमच्यासाठी, लोकशाही वाचवण्यासाठी वसंतरावजी चव्हाण साहेबांना भरघोस मताने निवडून द्यावं अशी आपल्याला कळकळीची विनंती करतो.
दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.